स्टाफ वारंवार सूचना देतोय आपण. आता हा जो आहे तो 62-175 प्लांटेशन आपण रोखायचं कारण हे आहे की इतका गदाऊस आहे. हे सगळं हे लोळत आहे, माती लागती, ह्याचं पाचट निघत नाही व्यवस्थित. आता ह्या ट्रॅक्टरवाल्याला जे आहे ते दंड लावला आहे. हे सगळं पाचट सगळं चिटकून बसलेलं आहे. मातीन पाचटाशिवाय ह्यानं काय आणलं नाही. हे आपल्या पण अडचणी आहे सगळ्या. आपल्याला सुद्धा जे आहे ते साखर उतारा, साखरेचं जी काही गुणवत्ता येण्यासाठी जी काही माती नाही गेली पाहिजे ह्याच्यामध्ये. आपण हे जर बघितलं तर सगळ्या ह्या मुळ्याला सोबत चिटकून सगळी माती आलेली आहे. हे असं हे सगळं पाचट. तर साखरेच्या गुणवत्तेवर सुद्धा जे आहे ते ह्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळं आपल्याला जसं सांगितलंय तसं ह्याचं प्लांटेशन नोंद आपल्याला घ्यायची नाही आहे. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने फार काही लय भारी जात नाही आहे. तेव्हा ह्याला दशी बघा किती पडलेली आहे. हे असली दशी अशी आपली अक्षरशः एवढी मोठी करंगळी जी आहे ती आपली ह्याच्यामध्ये जाती. एवढी मोठी दशी ह्याला पडते म्हणल्याच्या नंतर काय ह्याला ॲव्हरेज येणार आहे आणि काय ह्याला उतारा येणार आहे. हे असे सगळे प्रॉब्लेम आहेत या 62-175चे. सगळ्या परिस्थिती सगळीकडे एवढा जी आहे त्याच्यामध्ये ही पडते.